नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळकर. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलमध्ये. म्हणजे बॅकग्राऊंड बघून समजला असाल कुठे आलो आहे. ते आपल्या गावी आलो आहे असूदला. आणि खास कारण आहे, लग्नासाठी आलो आहे. आणि आज हळद आहे, आमच्या वाडीतल्याच मुलाचं आहे. म्हणजे आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलो, वाढलो आणि कधी मोठं झालं समजलंच नाही. आणि आता लग्नाचं वय झालेलं आहे. सो मित्राचाच लग्न आहे आणि हळद आहे, त्यासाठी आलेलं आहे. अजून आमच्या लग्नाला टाईम आहे, अजून ह्या मोठ्यांची व्हायची आहेत. यांची होत नाही म्हणून आमची होत नाही. मग मोठ्यांची होत नाही, मग बारकी कशी करतील? मग आम्ही करत नाही आहेत, असा विषय आहे. तर आमच्या याला टाईम आहे लग्नाला. सो हल्दीला आलेलो आहे. आणि काल रात्रीच बसलो, सकाळी पोचलो. गावी थंडी आहे थोडीफार, मस्त मजा येते थंडीतनं, झोप पण मस्त लागते. सो गावी आता सध्या माहोल थंडीचा, गुलाबी थंडीचा चालू आहे. आणि त्यातनं लग्न, वा. विषय हा आहे की नवरी आमच्याकडे आज उचलती येणार आहे. आमच्याकडं जर लांबचा वराड असेल, लांबची नवरी असेल तर उचलती येते. ही नवरी आजची येणार, ती रत्नागिरीवर येणार आहे. म्हणून उद्या काय प्रॉब्लेम नको, म्हणून आज इकडे उचलती येणार आहे. हा बघा, नवरीला दिलेला हा बंगला. इकडे सगळे नवरीकडचे असणार आणि तिकडे नवऱ्याकडचे. उद्या इथं लग्न होईल, पण आज हळद आहे. लग्न घ्यायचं तर थंडीतनं, ह्या गरमीतनं कोण उकाडा होईल सब शाप. हा बघा, हा मांडव पूर्ण घातलेला आहे आणि इथं उद्या लग्न होईल. हा इथं एक बंगला आहे आमचं सेपरेट. लग्न कार्य 2-4 इकडे झालेले आहेत अगोदर, पण पूर्णच जागा ए बघा. आणि तिकडं नवऱ्याचं घर बाजूलाच. ओवरजी हां, इकडं पार्किंगची फुल सोय. किती पण गाड्या आणा, फुल सोय. तिकडं लावा चोंड्या बिंड्यात कुठं पण. हा बघा, हा नवऱ्याचं घर आमच्या. कसली डिझाईन. हा हे पाठी. हा जायचं तो वाजवायचा टाकून इथं बसला काय? कधी वाजवणार? हा आता वाजवा. देवलाशी, हो देवलाशी जायचं आहे ना. आमच्यात लग्नात पारंपरिक वाद्य म्हणजे खालूबाजा. खालूबाजा लग्नात असला की ही माणसं असतात, फिक्स आहेत. चला तर खालूबाजा पण आपल्याला भेटणार आहे. म्हणजे पारंपरिक वाद्य सुद्धा ठेवलेली आहेत. चला इकडंच आहे खालूबाज. नाही मगाशी टेव केला हो ना, प्या एकदा बाजा केला हो, आता परत एकदा. हा इकडं आहे ढोल, टिमकी, सनई कुठं आहे? सनई इथं आहे. आता सध्या मांडव स्थापना चालू आहे. पटापट करून घ्यायचं. 5 जणींचे होऊ दे, पटापट भरून टाका. हो, तुमच्या पोराचा कधी करता? माझ्या पोराला तू पोरगी बघ ना, मी आत्ता करतो. तुमच्या पोराचा होत नाही म्हणून माझा होत नाही. तू माझ्याकडे कशाला आलास माईक घेऊन? तो कॅमेरा घेऊन माझ्याकडे ना. मला सांगा, यांचे मोठे पोर आहेत, त्यांचं होत नाही, मग मी कसा करू? काय झालं हल्ली तर चुलत्याच्या आधी पुतण्याचं लग्न होतं. आवाहन स्थाने समर्पयामि. मुहूर्तवेळ देवताभ्यो नमः. नाम समर्पयामि. मुहूर्तवेळ देवताभ्यो नमः. उजव्यात पहिले पिंपळा पाणी पादयोपाद्यं समर्पयामि. अर्घ्यं समर्पयामि. अर्घ्यं समर्पयामि. दानं समर्पयामि. दानं समर्पयामि.
गावाला जर हल्दीला आणि लग्नाला जर ही गाणी वाजत नसतील तर लग्न आहे असं वाटतच नाही। संध्याकाळचा वातावरण आणि लग्नाचा माहोल, इकडे गाडी आली वराड, बाकी आता रात्री फुल मजा। कसलं वातावरण वाटतंय ना, आजकाल काळोख पण लवकर होतोय, थंडीचं वातावरण आहे त्यामुळे। रात्र झालेली आहे, बॅनर बघताय ऋतुराज आणि श्रद्धा, लाइटिंग खतरनाक केलेली आहे। आता सगळे जेवायला बसले तिकडे, एडा वगैरे भरून झालेला आहे, जेवण वगैरे झालं की परत नाचायला लागतील। जेवायचे आता पंकत लागले, जेवायला काय माहिती काय, भात डाल पावट्याची भाजी कडामकडूम कडक आणि मस्त पैकी पंगत आहे। बैठी पद्धत तिसरी पंगत आहे, आम्ही वाढून झालो आता जेवायला बसला। या जेवायला मंडळी, किती तास बाकी आहेत बिजी नवर देव, दमलाय बिचारा दमला हो।
तर मंडळी आता हळद चालू आहे तिकडे आणि मला थोडं जावं लागतंय कारण तिकडे मॅची चालू आहेत आमच्या इथे कबड्डीच्या. आता गावाला सीझन झाला आहे, कबड्डीचा मॅची चालू आहेत, सालदूर आहेत. सो तिकडे आयोजकांनी आमंत्रित केलेलं आहे, तिकडे सुद्धा जाऊन येतो. आता बंद होतील 12 वाजता बंद होतात, तो मला तिकडे जाऊन येतो, मग परत एकदा हळदीला अटेंड करतो. सगळी गडबड आहे पण असे सन्मानाने बोलवतात तिकडे जायला. एक आवर्जून पंचक्रोशीतला आहे तर मग त्यामुळे जायला मला सुद्धा आवडतं. चला तिकडे सुद्धा जातो. आता प्रसिद्ध यूट्यूबर आपल्या आसूद गावचे यूट्यूबर निखिल सकपाळ, मला वाटतं कोकणी निखिल या चॅनलचे यूट्यूबर, ज्याने खरं तर कोकणातील आणि आपल्या दापोली तालुक्याचं जीवन हे यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियावरती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं. त्यांच्या इंस्टाग्राम्सवरती आपण नवनवीन रील देखील पाहत असतो. कधी मुंबईतून गावचा प्रवास, तर गावच्या वाड्यातील फणसा काजूची चोरी देखील ते आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून दाखवत असतात. तर निखिलजी, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज इथे या कबड्डी सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी आलात. अपेक्षा करतो की एखादी छोटासा शॉर्ट्स हा आपल्या चॅनलवरती या कबड्डी सामन्यांचा आम्हाला लवकरच पाहायला मिळेल. मंडळाचे अध्यक्ष प्रणय शेवडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण निखिल सकपाळ यांना सन्मानित करावं. सीमादेवी सालदुरे आपल्या समोरील संघ मैदानामध्ये उपस्थित झालेला आहे. आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सीमादेवी सालदुरे. निलेशजी, आतापर्यंत आपण जयनवान ताडाचा कोण अंजरले या संघाचा देखील सामना बघितला, याच्या पूर्वीचा, आणि सीमादेवी सालदूर या संघाचा देखील सामना बघितला. पण आता हे ज्या वेळेला दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळतात, तर तुम्हाला काय वाटतं या दुसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ विजयी ठरून श्रीराम करदे या संघासोबत खेळण्यासाठी पात्र ठरेल? उत्कर्ष, दोन्ही संघ हे तसे तुलनेबळ आहेत. कोणता संघ कोणावर मात करेल हे सांगता येणार. तर मंडळी, आजची व्हिडिओ तुम्ही बघितलात. व्हिडिओमध्ये हळदी समारंभ खूप छान होता आणि गावचा हळद आणि गावचं लग्न म्हटलं की एक वेगळाच माहोल असतो. सो गावी खूप अशी मजा असते, अल्टिमेट मजा असते, वेगवेगळ्या प्रकारची मजा असते. त्यात खालूबाजा होता. खालूबाजा जीव की प्राण आहे कोकणी लोकांसाठी. मुळात रत्नागिरीचा अर्धा भाग आणि रायगड हा खालूबाजासाठी प्रसिद्ध आहे आणि तो पारंपरिक वाद्य, हळद, आणि दुसरं म्हणजे मला सालदुरे या गावामध्ये कबड्डीच्या मॅच होती, त्या संदर्भात तिथे बोलवलेलं आणि मुळात तिथलं आयोजन मला आवडलं सालदुरे गावचं. कारण तिथे जे माजी कबड्डीपट्टू होते, सो त्यांच्या स्मरणार्थ तिथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहून तिथे जे कबड्डीचा कार्यक्रम राबवलेला, म्हणजे त्यांचा आदर्श जे आता स्वर्गवासी झालेले आहेत, जे चांगले चांगले उत्तम कबड्डी खेळतात, त्यांचा नावाने त्यांच्या स्मरणार्थ तिथे कबड्डीच्या मॅची होत्या. सो हा मातीतला खेळ आहे आणि दापोली तालुक्यात आमच्या पंचक्रोशीत तरी सगळीकडेच असतात, पण आमच्या पंचक्रोशीत झाडून अशी लोक जातात कबड्डी बघायला. क्रिकेटचा थोडाफार क्रेज आहे पण कबड्डीचा एवढा क्रेज आहे ना की म्हातारी कोतारी सगळेच जातात. सो अशा काही गोष्टी होत्या, सो तुमच्यापर्यंत शेअर केल्या. मान सन्मानाने त्या आयोजकांनी मला इथे बोलवलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठले तर नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये.